देशामधला छोटा असो किंवा मोठा असो, राजकारणीत शेवटी राजकारणीत असतो. राजकारणी एकदा निवडून आला की सरकारी जागा हडपण्याचा त्याचा धंदा असतो, हे मला सर्वसामान्य जनतेला सांगायची गरज नाही. पण असो, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंतजी रासने श्रीमंत दगडूशेठ मंडळाच्या सरचिटणीसपदी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेची ही मागं दिसणारी जागा सजावट विभागासाठी श्रीमंत दगडूशेठ मंडळाला देण्यात आली आणि आता त्याच जागेवर आरोग्य केंद्र उभारून ही जागा हेमंतजी रासने हडपतात का काय असा प्रश्न पडतो. ॲम्ब्युलन्स धुवायचं काम चालू आहे बघा. ॲम्ब्युलन्स धुवायचं काम चालू आहे. हे वॉशिंग सेंटर आहे का दगडूशेठ मंडळाचं, त्याचं स्पष्टीकरण मिळालं पाहिजे. आता वॉशिंग सेंटर आहे गाड्यांचं? हां, अहो घाण झाली, तुम्ही रोजच धुता, मला रोजचा आहे हा अनुभव. हां, तुम्ही हेमंत रासने म्हणतात स्वच्छ भारत अभियान आणि तुम्ही जे सगळ्याच्या इथं आपल्या या ॲम्ब्युलन्स धुता याचं सगळं पाणी रस्त्यावर येतं. अहो हां, स्वच्छ भारत अभियान काय रे बाबा, नो काय तुम्ही यांना थांबवत नाही काय? मग रोजचं आहे, रोज ॲम्ब्युलन्स इथं धुतल्या जातात. बऱ्याच वेळा मी सांगितलं, सामंजस्याने समजून सांगायचा प्रयत्न केला पण ऐकतच नाहीत. काय तुम्ही सांगत नाही का त्यांना? कोणाला ट्रस्टींना बोलवू? नाही, मी काय बोलवत वगैरे नाही. हो, मग शूटिंग काढणार ना दादा. हां, मग काढणारच आहे. हां, रासनेंना मला फोन करायला सांगा, माझा नंबर आहे त्यांच्याकडं. कोण? काय म्हटला? नाही नाही, काय बोलला? तुम्ही काय एवढे मोठे झाले का रासनेंना फोन करा? हो, सांगता रासनेंना मोठे झाले का म्हणजे आम्ही मतं देतो त्यावेळेस ते आमदार होतात. मोठे झाले का म्हणजे ही कुठली भाषा आहे? भाऊ ते हे आले काय नाव, छपरी म्हणणं. छपरी संतोष पंडित आलाय, सांग सांग. छपरी संतोष पंडित आलाय, सांग. छपरी संतोष पंडित आलाय. माझी काय लायकी विचार ना त्यांना. इतर रोज या ॲम्ब्युलन्स धुतल्या जातात आणि याचं पाणी असं रस्त्यावर येतं. हा स्वच्छ भारत अभियान आहे का? याचं स्पष्टीकरण कोण देणार?